अंदाज किसनराव बनसोडे, अच्छा. मूळगाव आप्पेगाव, आपटेगाव कुठं आले? तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद. अच्छा. हा. ज्या टायमाला सविस्तर आमची अशी घटना अशी आमची घडली का बा मी नामांतराची चळवळ म्हणजे पहिलीची 14 एप्रिल माझ्या गावामध्ये मी साजरी केली होती. साल कोणचं होतं ती का? तिचा साल पा 77 वर्ष आहे. नाही 67 साल होतं. 67. हा. तर 67 सालामध्ये आम्ही पहिली जयंती केली. मग त्याच्यानंतर मध्ये काही दिवस सगळं पडलं. मग त्याच्यानंतर आम्ही 77ला 69, 70, 71, 72, 73, 74, 76ला आम्ही जयंती तयार केली. मग जयंतीला बैलगाडीवर मिरवणूक सगळ्या पूर्ण गावातून काढली. अच्छा. मग त्या लोकांनी असा दबाव धरला का हे लोक आपल्या पुढे चालले म्हणे आता. मग फारच आमच्यावर मग माझ्यावर एवढा अत्याचार झाला 1977ला एवढा आणि 78ला एवढ्या दंगलीमध्ये नामांतराचा प्रश्न उभारला. नामांतराचा प्रश्न जेव्हा म्हणजे 27 जुलै का असं काहीतरी होतं माझ्या पाहिजे. 27 जुलै 1978. 27 जुलै नामांतरा शरद पवारनी जे मुख्यमंत्री असताना तर तेव्हा ते नामांतरा ठराव मंजूर झाला. मग त्या पिरियडमध्ये मी काय केलं असं आमच्यावर अत्याचार जेवढा केला की हात म्हणजे अत्याचार म्हणजे नेमकं काय केलं? अत्याचार म्हणजे आम्हाला मारलं, प्रत्यक्षात मारलं. अच्छा. मारणारे म्हणजे कोण होते? म्हणजे हिंदू. कोण ते नाव सांगता येईल? नाव सांगा ना. नाव तर असे बरेच नाव आहेत. 2-4 बी सांगितलं चालतील. 2 सांगा का. तर मूळ म्हणजे एक रावसाहेब जाधव, त्यांचा भाऊ एक सोमनाथ जाधव, पुन्हा आडवाचे एक गंगाधर जाधव, गंगाधर आडव, आणि पुन्हा मुरलीधर आडव, भिका पाटील. मेन माणूस तो भिका पाटील होता. पाटील नाव होतं. पाटील नाव भिका पाटील, मेन गावचा पाटील. एवढे आमच्यावर म्हणून अत्याचार म्हणजे आपल्या वस्तीमध्ये येऊन मारायचे आपल्याला. 4 गावचे लोक जमा झाले. कोणते गाव? 4 गावचे म्हणजे राजनगाव 1, वडगाव 2, आणि धानोरा 3. धानोरा. हा. आणि टोकी 4. टोकीचे हे हिंदू सगळे हिंदू. याच्यामध्ये सगळ्यात मोठी लिडरशिप कोणाची होती? मराठा जातीची होती का? लिडर मराठ्याचं कोण होतं? जास्त आक्रमक म्हणजे तिथला एक म्हणजे इथलाच एक मराठा आक्रमक म्हणजे पण ज्या 82 मध्ये एक नोकरीला होता आणि तिथे 2 शाळा मास्तर होते. कोण काय नाव त्यांचे? रामराव जाधव आणि लक्ष्मण जाधव हे दोघं भाऊ शाळा मास्तर होते. शाळा मास्तर हे जातीनं मराठा होते का? जातीनं मराठा. मराठा जातीनं मराठा. आणि त्यांचा पुतण्या 82 मध्ये एक इंजिनियर होता. म्हणजे वर्कर म्हणजे इंजिनियर म्हणजे रोड कार कोण सरकारी इंजिनियर मध्ये इंजिनियर होता. म्हणजे यायना मिळून म्हणजे अरे मग हे असं करत होते म्हणजे यायना सर्वांना मिळून बसतात एवढं असं मिळून सगळ्यांना बैठक घेतल्या आणि आमच्यावर मोठी दंगल घडून आणली. दंगलीमध्ये येऊन वस्तीमध्ये येऊन मारलं सर्वांना? वस्तीमध्ये येऊन मारलं. प्रत्यक्षात वस्तीमध्ये येऊन मारलं. घरोघर असं आमचं असं भानाधीन झालं. कोणी आम्हाला असं झालं असं आईची लेकरू पाठवलं इथपर्यंत. कोणाचे म्हणजे मृत्यू वगैरे झाला त्याच्यामध्ये? जवळजवळ माझं घर 27 खण घर होतं. तिथलं अजून जागा पडलेली. तर तिथलं माझं एक चौकटचं पाहायला गेले आताची ही चौकटची जर सागाची चौकटची जर तू पाहायला गेलो ना तर आताची किंमत त्याची 20,000 बी होऊ शकत नाही. एवढं माझं होतं. म्हणून त्या लोकांचा जवळपास जास्त होता. घर शिकवून द्यायचं काम होतं. किती वस्ती होती बरं आपली? पण आपली वस्ती 14 घर. 14 घर फक्त? फक्त 14 घर. आणि तुमचे वडील काय करत होते? माझे वडील बेलदारी काम करत होते. बेलदारी काम? हो. म्हणजे आपल्या वस्तीमध्ये कोणी शिकलेलं वगैरे होतं त्यावेळेला? शिकलं कोणी फक्त माझा मी फक्त 4थी 5वी शिकलेला माणूस आहे. 4थी शिकलेला आणि माझा एक भाऊ आणि 2-3 पोरं शिकलेले होते. कोणी नोकरीला वगैरे होतं का आपल्याला? नोकरीला फक्त आमचा एक मास्तर होता. म्हणजे आमचा चुलत भाऊ म्हणजे भावंती म्हणला. त्यावेळेला नोकरीला होतं का? नोकरीला होतं. काय नाव त्यांचं? देवराव शहाजी बनसोडे. देवराव शहाजी बनसोडे. बरं तुम्ही 67ला ज्यावेळेस जयंती साजरी केली त्यावेळेस तुम्ही लहान असाल वयानं? लहान वयाचं होतं मी तरी 30-35 वर्षाचा होतो. 30-35 वर्षाचे होते? लग्न झालेलं होतं. 2 मुलं होते. अच्छा. मग तुम्हाला जयंती करण्याचं कोणी सांगितलं? जयंती आमच्या म्हणून केलं. आमच्या मुलाला महापुरुषाची जयंती करणार म्हणलं म्हणजे काही साधी गोष्ट होतं काही. सगळं याच्यात गाडली होती म्हणून आम्ही जयंती आमच्या उत्सवानं आम्ही करतो साजरी. पण आमची म्हटलं गावातलं गावात कसे पण आमच्या गावाला चिकनास राजवाडा आणि असं वेस शिकून जाणं म्हणलं म्हणजे काय मोठी काही शिकली नव्हती. पण आम्हाला वाटलं हे बी लोक शिकलेलं सवरलं जाईल नोकरीला यायला बाबासाहेबाची करून काय तर माहिती म्हणून काय होणार नाही म्हणजे या उद्देशानं आम्ही केलं. मग तुम्हाला हे विचार सांगायला कोण आलं बाबासाहेबांची तिथं?
म्हणजे गावात तुमच्या आजूबाजूला पुढारी कोण होते? नाही, पुढारी आमच्या गावामध्ये कोण नव्हतं. आमच्या गावामध्ये पुढारी अजिबात नव्हता. पण आम्ही बरं तुमच्या लहानपणी भागाजी वंजारे वगैरे येत होते का तुमच्या गावात? आमच्यामध्ये होता ना BS आपले BS मोरे. BS मोरे होता, हं. भागीनाथ गोंजारे होता, हं. पुन्हा तुमचे ब्युटी बलराव होता. असे कार्यकर्ते आम्हाला पाच होते. म्हणजे येत होते तुमच्या गावामध्ये आधी? आमच्या गावामध्ये आलेलं काही नाही, पण शेजारच्या गावामध्ये राजून गावाला ते प्रचारच्या टायमाला येत होते. तेव्हा जे इलेक्शन झालं ना 1952ला इलेक्शन झालं. हां. ते 52ला इलेक्शन झालं तर ते इलेक्शनला ते येत होते आपल्या इलेक्शनमध्ये. हां. तेव्हा आम्ही पाहिलं होतं, प्रत्यक्ष आम्ही पाहिलं ना. हां. बरं गावकीची कामं केव्हा सोडली होती आपल्या गावामध्ये, तुमच्या गावामध्ये? हं? गावकीची कामं आपण केव्हा सोडली होती? गावकीचं कामं हां. गावकीचं कामं बरं म्हणजे 50-55ला का? 50-55च्या हा हं. 50-55 सुटले गावची कामं. सगळे कामं. सगळं मग त्यांचा पण राग असेल त्यांना? हा? राग असेल त्या गोष्टीचा? नाही, त्या गोष्टीचा राग तो होता त्या लोकांना. हं. पण माझी एक माझी स्टोरी माझ्या घरच्याची स्टोरी अशी होती. हं, सांगा. कारण की माझ्याच वडिलांना त्यांचे समाजाचे लग्न करून गेले. कारण की माझ्या समाजात म्हणजे बेलदारी काम करत होते. बेलदारी काम करत असताना माझ्या वडिलांना प्रत्यक्षात त्या लोकांचे पैसे देऊन ते दिले. आणि माझ्या वडिलांना त्याने जमीन घेऊन दिली नाही. कारण की एक मला महाराज जमीन काय करायची, मला महाराज जमीन नाही पाहिजे. नाही तर माझ्यासारखा तिथं आता गावामध्ये कोणी राजा नसतं. माझ्या वडिलांसारखा बी आम्ही बी. काय नाव होतं त्यांचं? मग किशनराव बालाजी बनसोडे. बनसोडे. हां. माझ्या वडिलाचं नाव. हां. एवढे पहिले सर्व मोठे ते 5-6 जण भाऊ उभे होते. त्यांचा बराच रोड जमा होता. हं. सगळं त्याच्यात 3 नंबरचा तुलता मी चांगला चांगला कुस्ती ठेवणार होता. हं. आणि हे जातीचे कारण असल्यामुळं तुम्हाला काय सांगतो, एकूण आता हे पहा लोक स्वतंत्र सैनिक झाले. हं. पण माझ्या वडिलांना स्वतंत्र मुसलमान त्या गावात येऊन दिले नाही. म्हणजे मुसलमानाच्या विरोधात लढले तुमच्या वडील? हो, नाही येऊन दिलं. नाही म्हणजे माझ्या गावाला तुम्ही आले तुम्ही पहा म्हणजे बेकार होऊन जाईल म्हणजे. काठी घेऊन स्वतः माझे वडील उभं राहिले. आणि माझ्या वडिलाला स्वतंत्र सैनिकाचा हक्क नाही का? सांगा ना, तू कोण हक्क देणार? बरोबर. म्हणजे कारण की जातीनं महाराज ना. बरोबर. ह्या महाराजातीच्या मग सगळ्यात गोष्ट जात कुठं आली, जात आली इथं झाली. महार म्हणलं म्हणजे संपलं गोष्ट. बरं. या कारणामुळे आम्ही मागं लागलो. तुमच्या विभागामध्ये कोणी सांगा नामांतर चळवळीमध्ये होता का तुमच्या बाई कोणी? आमच्याकडे नामदार चळवणी पाहिजे होता. आमचा जो पाखरे होता बा, हां. म्हणजे पाखरे आलता तिथं आमचा. बरं नेमकं ज्या ठरवून त्यांनी वस्तीमध्ये हल्ला केला तुमच्यावरती, हां, तर तेव्हा तुम्हाला अशी चाहूल वगैरे लागली नाही की आपल्यावर हल्ले करणारे? आम्हाला जर चव लागली असती तर मग आम्ही बी त्याचा प्रतिकार करणारे माणसं होतो ना आम्ही बी. हां बरोबर आहे ना. पण आम्हाला चव लागून दिलीच नाही यांनी. हां. आम्हाला झोपेत असताना रात्री म्हणजे शनिवारचा दिवस काही माणसं बाजारला गेले. आंबेवाडीच्या बाजारला. हां. आंबेवाडीच्या बाजारला गेल्यानंतर रात्री बाजारला गेल्यानंतर काय आहे मग तारीख मी तुम्हाला सांगतो ना, 5 तारखेला हमला झाला. 5 जुलै. 5 जुलै. हां. नाही 5 ऑगस्ट. 5 ऑगस्ट आला. 5 जुलै नाही, 5 ऑगस्ट आला. 5 ऑगस्ट आला की हे हमला त्यांनी केला होता संध्याकाळी 6 वाजता. संध्याकाळी 6 वाजता. संध्याकाळी 6 वाजता. साधारणतः किती लोक होते बाजारला? कोणी कुठे जाईल ना, बत्तीसाला कोणी बाजारला जाईल. समोरून किती लोक होती कमीत कमी संख्येने? समोर जवळ संख्येने जवळ जवळ समोर जवळ 100 लोक होती समोर. हो का? काय शस्त्र काय होतं त्यांच्याकडे? शस्त्र त्यांच्याकडे काही काठ्या, काही दगड, कुऱ्हाडी, काही दांडी, दांडी लपून घेतल्या असेल त्यामुळे काही पाहिजे. पण दांडे घर असं खोडून सगळे मग तुम्हाला मारलं होतं? मला नाही मारलं स्वतः. मी प्रत्यक्षात नव्हता ना. मी जर असं मग मी तर काही बी केलं असतं. आता इकडं किती लोकांना मार लागला तर बरं? मार 7-8-10 लोकांना मार लागला. त्यांची ते बरेच चेतावणी आमच्याकडे. आई होते मग प्रत्यक्ष तिथं? माझी जाऊ होती ना, वकिलांची मी बोलू बोला. तर त्यांची साडी चोळी शिल्लेगाव आपल्या याच्यामध्ये दिलेली.